हॅलो स्टुडंट्स, हॅलो अल्केन्स मध्ये आता आपण मेथड प्रिपरेशन तर कम्प्लीट केलेले आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये रिॲक्शन्स ऑफ हॅलो अल्केन्स बघणार आहे. त्या रिॲक्शन्सला अजून एक नाव दिलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. आपला आजचा पॉइंट काय बघा, प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स अजून एक नाव तर तुम्हाला माहितच आहे की अल्किल हलाइड्स. आता ह्या अल्किल हलाइडच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? तर प्रॉपर्टीज म्हणजे जे रिॲक्शन्स देर आर 3 टाइप्स ऑफ मेजर रिॲक्शन्स. पहिली रिॲक्शन कोणती असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दुसऱ्या टाइपची रिॲक्शन असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ इलिमिनेशन रिॲक्शन. आणि अल्किल हलाइडची तिसऱ्या टाइपची रिॲक्शन आहे ती म्हणजे रिॲक्शन विथ मेटल्स. म्हणजे कोणत्याही मेटल सोबत ते कशी रिॲक्ट होतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता पहिली रिॲक्शन कुठली आहे तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशनचा अर्थ काय? एक ग्रुप एक ॲटम दुसऱ्या ॲटमने रिप्लेस केला असेल. रिप्लेसमेंटलाच अजून एक टेक्निकल नाव काय तर सबस्टिट्यूशन आहे. म्हणजे या रिॲक्शन मध्ये काय होणार आहे? सबस्टिट्यूशन होणार आहे. कुणाचं सबस्टिट्यूशन तर न्यूक्लिओफाईल. एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला काय करणार आहे? सबस्टिट्यूट करणार आहे. आपल्या अल्किल हलाइड्स म्हणजे RX मध्ये हा जो X आहे, X मायनस आहे, सी दिस इज न्यूक्लिओफाईल. मग ह्या न्यूक्लिओफाईलला दुसरा कुठला तरी एखादा न्यूक्लिओफाईल सबस्टिट्यूट करत असेल तर दिस टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. मग आता या X मायनसला दुसरा कुठला न्यूक्लिओफाईल का सबस्टिट्यूट करणार तर X मायनस इज अ वीक न्यूक्लिओफाईल. मग कधीही लक्षात ठेवा की वीक न्यूक्लिओफाईलला स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल हा काय करत असतो? सबस्टिट्यूट करत असतो. मग आता ह्याच्यामध्ये जनरली आपल्याला काय बघायचे आहे तर SN1 SN2 ह्या दोन प्रकारच्या रिॲक्शन मेजरली आपल्याला काय करायचे आहेत? डिस्कस करायचे आहेत किंवा ज्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला नीट JEE मध्ये बोर्ड एक्झामला सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता एलिमिनेशनचा अर्थ काय तर काहीतरी निघून जाणार. जनरली टीव्हीला वगैरे बघा ते याचे शो लागतात, रियालिटी शो मध्ये एक शेवटी राऊंड असतो, दॅट इज एलिमिनेशन राऊंड. म्हणजे काय, कुठली तरी गोष्ट काढून टाकायची, म्हणजे काही कंटेस्टंट त्यातून निघून जात असतात. तसं अल्किल हलाइडमधून काही ग्रुप्स जर निघून जात असतील आणि ज्या रिॲक्शन मधून हे निघून जातात दॅट इज कॉल्ड ॲज एलिमिनेशन रिॲक्शन. आपल्याला दोन प्रकारचे एलिमिनेशन रिॲक्शन बघायचे आहेत, ते म्हणजे E1 अँड E2. आता ते E1 काय E2 काय याचा आपण सेपरेट व्हिडिओ करणार, पण तात्पुरतं लक्षात ठेवा की दोन प्रकारचे एलिमिनेशन रिॲक्शन आपल्याला अल्किल हलाइडच्या बाबतीत दिसून येतात. एक म्हणजे E1, दुसरी म्हणजे E2. आणि रिॲक्शन्स विथ मेटल याचा अर्थ काय? नेम इटसेल्फ इंडिकेट्स. आपल्याला अल्किल हलाइडच्या कुठल्या तरी मेटल सोबत रिॲक्शन बघायचे आहेत. कुठले कुठले मेटल घ्यायचे आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं मेटल म्हणजे सोडियम आणि त्याच्यानंतर कुठला? मॅग्नेशियम. म्हणजे अल्किल हलाइड घ्यायचं ते सोडियम सोबत कसं कंबाईन होतं ते बघायचं. अल्किल हलाइड घ्यायचं ते मॅग्नेशियम सोबत कसं कंबाईन होतं हे सुद्धा आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आता काय करूया, चला तर आता मग काय करूया, आपल्याला हे जे रिॲक्शन्स आहेत ते डिटेलमध्ये बघायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण एक रिॲक्शन बघणार, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय तर बघा, इकडे घेऊया आपण RX मध्ये हा X हा काय, X मायनस म्हणजे कोण आपला हलाइड आहे तो काय तुमचा न्यूक्लिओफाईल आहे. तो न्यूक्लिओफाईल कशानंतर काय केलं जाईल? सबस्टिट्यूट केलं जाईल. कसं बघा, ह्या RX मध्ये म्हणजे अल्किल मध्ये एक न्यूक्लिओफाईल ऍड करायचा. न्यूक्लिओफाईल ऍड केला काय होतो, हा जो R आणि H मधला हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होणार. हा बॉन्ड ब्रेक झाला की X मायनस निघून जाणार. हा न्यूक्लिओफाईल इथून अटॅच होईल, RNU तयार होईल प्लस X मायनस हा हलाइड निघून जाईल. व्हॉट इज अ न्यूक्लिओफाईल? जो न्यूक्लियस लव्हिंग असतो. न्यूक्लियस लव्हिंग म्हणजे काय, जिथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी आहे, जिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, जिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर अटॅक करणार, त्याला जाऊन अटॅच होणारा न्यूक्लिओफाईल असतो. म्हणजे न्यूक्लिओफाईल कोणते असू शकतात? OH मायनस असू शकतो, OH मायनस, Cl मायनस, NH2 मायनस, RO मायनस, बरेचसे न्यूक्लिओफाईल आहेत की ज्यांचं आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. पण तात्पुरती एक रिॲक्शन लक्षात ठेवाल का, RX मध्ये X आणि R मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि X च्या ऐवजी एक न्यूक्लिओफाईल येतो आणि एक नवीन कंपाऊंड तयार होतो. आता हे जे X आहे ह्या X ला आपण नाव दिलं दिस इज अ लिव्हिंग ग्रुप. याला काय नाव देऊ आपण? लिव्हिंग ग्रुप. इंग्लिश टर्म आहे लिव्हिंगचा अर्थ काय? जाणारे.
म्हणजे तुमच्या अल्किल हलाइड मधून कुठले जाणारा ग्रुप कुठला तर एक्स असणार आहे किंवा एक्स मायनस असणार आहे आणि त्याच्या जागी कोण येतो तुमचा न्यूक्लियोफाइल येतो आणि दिस टाइप ऑफ रिएक्शन्स आर कॉल्ड एज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये टाइप्स किती आहेत बघा, आपल्याला SN1 रिएक्शन शिकायची आहे, तुम्हाला SN2 शिकायचे आहे, अजून एक आहे SNI। माझ्या माहितीनुसार एका व्हिडिओ मध्ये आपण बघितले की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इंट्रामोलिक्युलर अँड SN एरोमॅटिक सुद्धा आपल्याला शिकायचे आहे। आता बघा, युनिमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, बायमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, इंट्रामोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, एरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, देयर आर 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। आउट ऑफ दॅट आपल्याला सिलेबसला फक्त SN1 आणि SN2 आहे। तर मग आता काय करणार आपण, SN1 रिएक्शन मेकॅनिझम किंवा SN1 रिएक्शनच्या बाबतीत आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे। SN1 मग आता ह्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनला मी इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो SN1। एक्झाम्पल काय बघा SN1 चं, हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड। अल्किल हलाइडचं हायड्रोलिसिस जर केलं तर आपल्याला काय मिळतो, अल्कोहोल मिळतात आणि ही रिएक्शन आहे तर दॅट इज दिस रिएक्शन इज अ न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन। आता ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कशी आहे, याचे कोणते फॅक्टर्स असतात, त्याचा रेट कसा डिटरमाइन करायचा, त्याला 1च का म्हणालो, SN का म्हणालो, या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेल मध्ये डिस्कस करूया। एक्झाम्पल आपलं काय बघा, हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हलाइड। मग एक अल्किल हलाइड घेऊन त्याचं हायड्रोलिसिस करूया। अल्किल हलाइड कोणतं घेऊया, फॉर एक्झाम्पल RX, याचा हायड्रोलिसिस म्हणजे काय। आता हायड्रोलिसिस ही टर्म काय पहिल्यांदाच येते असं नाही। सी, हायड्रो म्हणजे वॉटर, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, ब्रेकडाऊन ऑफ एनी कंपाऊंड बाय एडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस। हे बघा, हे अल्किल हलाइड दिले, ह्या अल्किल हलाइडचं ब्रेकडाऊन करायचं आपल्याला कशानं, एडिशन ऑफ वॉटर। म्हणजे हा वॉटर आहे, हा वॉटर ह्याच्यामध्ये ऍड केला काय होतो, ह्याचं ब्रेकडाऊन होणार, नेहमीप्रमाणे हा काय होणार, बॉन्ड ब्रेक होईल। बघा कुठला बॉन्ड ब्रेक होणार, RX मधला बॉन्ड ब्रेक होईल, X मायनस निघून जाईल, ह्यातला न्यूक्लियोफाइल इथे येऊन अटॅच होईल काय तुमचा बघा ROH प्लस राहिला काय तुमचा X मायनस। ऍक्च्युअली ते HX तयार होणार, का तर हायड्रोजन वॉटर मधला हायड्रोजन H प्लस आणि हा X मायनस HX, पण तात्पुरता आपण काय करूया X मायनसच लिहूया, कारण का लिव्हिंग ग्रुप आपल्याला सेपरेट दिसला पाहिजे। जनरली जे अल्किल हलाइड हा घेतलेला जातो ना, हा अल्किल हलाइड कोणता असतो तर दिस इज अ टर्शियरी अल्किल हलाइड। का घ्यायचा, इकडे लक्ष द्या। आता काय करूया बघा, एक एक्झाम्पल घ्या, CH3 थ्राइस CCl, दिस इज कॉल्ड एज अ टर्शियरी ब्युटिल क्लोराइड, इज कॉमन नेम आहे टर्शियरी ब्युटिल क्लोराइड। याचा आपण काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं। हायड्रोलिसिस म्हणजे काय तर वॉटर ऍड करायचं आहे, हा Cl न्यूक्लियोफाइल निघून जाईल, ह्यातला OH न्यूक्लियोफाइल इथे येईल, तुमचं काय तयार होईल CH3 थ्राइस COH प्लस Cl मायनस, इथं ह्याचं नाव काय होईल तुमचं टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, बरोबर। हे काय असणार तुमचं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल असेल। सी, दिस इज द एक्झाम्पल ऑफ SN1 रिएक्शन। आता हे SN1 काय हे बघण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मेकॅनिझम बघावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे मेकॅनिझम एकापेक्षा जास्त स्टेप्स मध्ये असतात। चला तर मग काय करूया आपण, मेकॅनिझम पाहूया। मेकॅनिझम कुठला असणार आहे, SN1। मेकॅनिझमची पहिली स्टेप काय बघा, काय होत असतं, पहिल्या स्टेप मध्ये हा न्यूक्लियोफाइल जो आहे तो निघून जाणार आहे। कोण न्यूक्लियोफाइल आहे, Cl मायनस। Cl मायनस जर निघून गेला तर पहिली स्टेप मी इथे लिहितो बघा, स्टेप 1। स्टेप 1 मध्ये काय करायचं आपल्याला, CH3 थ्राइस CCl, याच्यातून हा Cl मायनस निघून गेला, तुमच्याकडे राहिलं काय CH3 थ्राइस C प्लस Cl मायनस। पहिल्यांदा जे तुम्ही अल्किल हलाइड घेतलं त्या अल्किल हलाइड मधला न्यूक्लियोफाइल Cl मायनस निघून गेला, जे काही शिल्लक राहिलं दिस इज कॉल्ड एज अ कार्बोकॅटायन। ही पहिली स्टेप आहे तुमची, आलं लक्षात। आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय, ह्या कार्बोकॅटायनवर हा जो न्यूक्लियोफाइल म्हणजे वॉटर आहे ते काय करणार आहे, अटॅक करणार आहे। मी दुसरी स्टेप इकडे लिहितोय बघा, स्टेप नंबर 2। काय होणार आहे याच्यामध्ये, तुमचा कार्बोकॅटायन CH3 थ्राइस C प्लस याच्यावर कोण अटॅक करणार आहे, तुमचा वॉटर अटॅक करणार। वॉटर कसा अटॅक करणार, हे प्लस चार्ज असलेला कार्बन आहे, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनचे पेअर असतात, ते इलेक्ट्रॉनचे पेअर ह्याच्यावर अटॅक करतील, काय राहील तुमचं
CS3 असं करूया थांबा. CS3 थ्राइस COH ऑक्सिजन वर पॉझिटिव्ह चार्ज. बऱ्याच रिएक्शन्स मध्ये आपण बघितले ना, ऑक्सिजन जेव्हा कोणाला तरी इलेक्ट्रॉन पेअर देतो त्याच्यावर कुठला चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. सी दिस पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजन इज अनस्टेबल. मग काय होणार आहे? हा इलेक्ट्रॉन पेअर हायड्रोजन कडून घेणार, हा H+ निघून जाणार आणि हा H+ ह्या Cl- शी कंबाईन होऊन काय तयार करून तुमचं HCl तयार करेल. पण आपल्याला इथं शेवटी काय तयार झालं बघा तुमचं CS3 थ्राइस COH प्लस H+. हा H+ हा Cl- HCl तयार करेल. लक्षात आलं का? आता इथं जे वॉटर ऍड केलेलं आहे आपण, जे वॉटर घेतलेलं आहे, इट विल ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट, ऑल्सो इट विल ऍक्ट ॲज अ H2O. सॉरी, H2O कसं असेल? वॉटर H2O पण काम करतं का? इट विल ऍक्ट ॲज अ न्यूक्लिओफाइल. बघा, जे वॉटर घेतलेलं आहे ते दोन प्रकारे काम करेल. एक सॉल्व्हंट म्हणून काम करेल, दुसरं तो न्यूक्लिओफाइल म्हणून काम करेल. आता इथे न्यूक्लिओफाइल म्हणून काय काम करेल हे तुम्हाला माहिती आहे का? ह्या कार्बोकॅटायनवर न्यूक्लिओफाइल अटॅक करायला पाहिजे. सॉल्व्हंट म्हणून काय काम करणार आहे हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. आणि सी, ही रिएक्शन आहे, त्याचं मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम किती स्टेप मध्ये आहे बघा? 2 स्टेप मध्ये. पहिली स्टेप कोणती आहे? तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इज द फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय आहे? अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन कार्बोकॅटायन. सिंपल मध्ये लिहू शकता, हे लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. आपल्याला याच्यावरचे फॅक्टर्स बघायचे आहेत, वॉटर सॉल्व्हंट म्हणून कसं काम करतं वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत डिटेल मध्ये बघायच्या. आलं लक्षात? आता काय करा बघा, इथं काय झालंय? ह्या सेकंड स्टेप, पहिल्या स्टेप मध्ये तर कार्बोकॅटायन तयार झाला. दुसऱ्या स्टेप मध्ये हा कार्बोकॅटायनवर तुमचा कोण अटॅक करणार आहे? वॉटर अटॅक करणार आहे. तुमच्या मनात आता काही प्रश्न निर्माण होतील की हा कार्बोकॅटायन आहे म्हणजे हाच घेतलेला आहे, या कार्बोकॅटायनवर इथं अटॅक करायला 2 न्यूक्लिओफाइल आहेत की Cl- पण आहे की त्याच्यावर अटॅक करायला, आणि वॉटर पण आहे. मग वॉटरचा अटॅक का करणार? Cl- त्याच्यावर परत येऊन अटॅक का करणार नाही? हा एक प्रश्न असू शकतो. किंवा तुमच्या मनात अजून एखादा प्रश्न असू शकतो की समजा आपण इथं काय घेतलेलं आहे, हे कुठलं अल्किल आहे घेतलं बघा? टर्शियरी. मग इथं कार्बोकॅटायन कुठला तयार झाला? टर्शियरी. मग इथं टर्शियरीच का घ्यायचं? तुम्ही सेकंडरी का घ्यायचं नाही? तिथं प्रायमरी का घ्यायचं नाही? किंवा तुमच्याकडे 2 अल्किल आहेत, की 2 अल्किल मध्ये हलाईड एकसारखा असेल तर त्यामध्ये कुणाचं SN1 रिएक्शन मेकॅनिझम किंवा SN1 रिएक्शन फास्टर होणार आहे, हे एक तुमच्या मनात प्रश्न असतील. तर आपण बाकीच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय करूया? शोधायचा प्रयत्न करूया. बघा, याच्यासाठी काही पॉइंट्स मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. ते पॉइंट्स फक्त व्यवस्थित नंतर लिहून घ्या. पहिला पॉइंट काय बघा, पॉइंट नंबर 1. या रिएक्शनला आपण काय नाव देतो? युनिमोलेक्युलर रिएक्शन. आता युनिमोलेक्युलरचा अर्थ काय? ऍक्च्युअली तुम्ही जर केमिकल काइनेटिक्स बघितलं ना तर ह्याला युनिमोलेक्युलर रिएक्शन म्हणणं थोडस चुकीच होईल. का चुकीच होईल? तर ही युनिमोलेक्युलर म्हणजे मोलेक्युलॅरिटी झाली, आणि कुठल्याही रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी ठरवायची असेल तर ती एलिमेंटरी रिएक्शन लागते. बट दिस इज अ कॉम्प्लेक्स रिएक्शन. का? ही रिएक्शन जी आहे, टर्शियल ब्युटिल क्लोराइड रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म टर्शियल ब्युटिल अल्कोहोल, दिस रिएक्शन इज अ कॉम्प्लेक्स रिएक्शन. का? तर ही किती स्टेप मध्ये होते? 2 स्टेप मध्ये. 2 स्टेप मध्ये होणाऱ्या रिएक्शनला आपण काय नाव देतो? कॉम्प्लेक्स रिएक्शन. कॉम्प्लेक्स रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी ठरवता येत नाही. परंतु कॉम्प्लेक्स रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी ठरवता येत नाही, पण कॉम्प्लेक्स रिएक्शन मध्ये मेकॅनिझम मध्ये जी स्लो स्टेप असते ती रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. त्या रेट डिटरमाइनिंग स्टेपची मोलेक्युलॅरिटी म्हणजे तुमच्या ओव्हरऑल रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी असते. मग या रिएक्शनची स्लो स्टेप कुठली आहे? तुमची पहिली स्टेप आहे तर दॅट इज अ स्लो स्टेप अँड दॅट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप, दॅट इज कॉल्ड एज RDS. RDS ला खूप महत्व. आपल्या या मेकॅनिझम मध्ये तुमची पहिली स्टेप असेल ती काय असेल? रेट डिटरमाइनिंग स्टेप असेल. आणि ह्या रेट डिटरमाइनिंग स्टेपची जी मोलेक्युलॅरिटी असेल ती ह्या सगळ्या रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी असेल. परत एकदा चेक करा, ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये होते. मग ह्या रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी म्हणजे कुठली? ह्या मेकॅनिझम मधल्या स्लो स्टेपची मोलेक्युलॅरिटी म्हणजे याची ह्या रिएक्शनची मोलेक्युलॅरिटी. आता मोलेक्युलॅरिटी कशी ठरवायची? रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये किती मोलेक्युल्स आहेत? रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये जर 1 मोलेक्युल असेल तर मोलेक्युलॅरिटी 1. रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये जर 2 मोलेक्युल असतील तर मोलेक्युलॅरिटी 2 आली. इथे रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये किती आहे? एकच मोलेक्युल आहे. दॅट्स व्हाय दिस इज अ युनिमोलेक्युलर रिएक्शन. मोलेक्युलॅरिटीचा अर्थ लक्षात आला का? ऍक्च्युअली दिस रिएक्शन इज अ युनिमोलेक्युलर का म्हणतात? तर कॉम्प्लेक्स रिएक्शन मधल्या स्लो स्टेपच्या रेट डिटरमाइनिंग स्टेपच्या
रेट डिटरमायनिंग स्टेप मध्ये एकच मॉलिक्यूल अवेलेबल असतो, दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. आता ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन कशी करायची आहे बघा, जस्ट मिनिट. त्याला युनिमॉलिक्युलर म्हणलेलंच आपण आहे. दिस इज ऑल्सो अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. दिस इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, तर आपण ह्याचा रेटचं एक्सप्रेशन लिहूया. ह्याच रिॲक्शनचं बघा काय लिहितो आपण, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल ह्याची रेज टू पॉवर 1 असेल. ऍक्च्युली जर बघायला गेलं, ही रिॲक्शन जर बघायला गेलं तर ह्याचं असा रेट असायला पाहिजे होता. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ RH इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल. परंतु या रिॲक्शनच्या रेट डिटरमायनिंग स्टेप मध्ये फक्त अल्किल हलाइडचाच मॉलिक्यूल असतो, त्यामुळे या रिॲक्शनचा रेट फक्त अल्किल हलाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. युनिमॉलिक्युलर का, तर RDS मध्ये एकच मॉलिक्यूल आहे. फर्स्ट ऑर्डर का, तर या रिॲक्शनचा रेट हा रेट डिटरमायनिंग स्टेपच्या एका मॉलिक्यूलवर म्हणजे अल्किल हलाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. दॅट व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. तुम्ही मग या न्यूक्लिओफाइलचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते का कन्सिडर करणार नाही, याच्या कॉन्सन्ट्रेशन का डिपेंड नसतं. तर पहिली स्टेप कोणती आहे बघा, इकडे परत घ्या. मी इथं कॉमन काय मग लिहून ठेवलेलं आहे. या स्टेप मध्ये तुमचा कार्बोकेटाईन तयार होतो. रिॲक्शनचा कार्बोकेटाईन जेवढा पटकन तयार होईल तेवढा रिॲक्शनचा रेट जास्त असणार. आता तुम्ही म्हणणार पटकन पण तयार होते, स्लो पण स्टेप आहे. ऍक्च्युली स्टेप स्लो आहे. पण तुम्ही 2 अल्किल हलाइड घेतले तर एकाचा कार्बोकेटाईन लवकर तयार झाला, दुसऱ्याचा स्लो तयार झाला, तर पहिल्याचा जे असेल तो स्पीड जास्त असेल ना, त्याचा रेट जास्त असेल ना. मग या रिॲक्शन मध्ये पहिल्या स्टेप मध्ये तुमचा कार्बोकेटाईन जेवढा फास्ट तयार होईल, जेवढा पटकन तयार होईल, तेवढी रिॲक्शन तुमची काय होणार आहे, पटकन होणार आहे. मग या स्टेप मध्ये कार्बोकेटाईन कुणापासून तयार होणार आहे, तर अल्किल हलाइडपासून. त्यामुळे न्यूक्लिओफाइलचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही लो घ्या, हाय घ्या, या न्यूक्लिओफाइलच्या कॉन्सन्ट्रेशनचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ nucleophile do not affect the rate. It do not have any effect on the rate of reaction. मग आता हा रेट ऑफ रिएक्शन कुणावर डिपेंड असणार, तर रेट ऑफ आपण म्हणतो की रेट ऑफ का इज ऑफ द कार्बोकेटाईन. मग कार्बोकेटाईन कुणाचा पटकन तयार होतो, साहजिक आहे. टर्शरी कार्बोकेटाईन जास्त स्टेबल असतो, त्यामुळे टर्शरी अल्किल हलाइडचा कार्बोकेटाईन पटकन तयार होतो. त्यामुळे आपण इथे टर्शरी अल्किल हलाइड घेतलेला आहे. म्हणजे जर तुमचं अल्किल हलाइड जर टर्शरी असेल तर त्याचा कार्बोकेटाईन पटकन तयार होतो. सेकंडरी असेल तर त्याच्यापेक्षा कमी, प्रायमरी असेल तर त्याच्यापेक्षाही कमी स्पीडनं किंवा कमी वेळेत काय होतो, त्याच्यापेक्षाही कमी स्पीडनं म्हणजे जास्त वेळेत हा काय होणार आहे, कार्बोकेटाईन तयार होणार आहे. आणि ऍक्च्युली हा प्रायमरी अल्किल हलाइड कार्बोकेटाईन तयारच करत नाही. त्यामुळं टर्शरी अल्किल हलाइड घ्यायचा. टर्शरी पेक्षा सेकंडरीचं स्पीड कमी असतं, सेकंडरी पेक्षा प्रायमरीचं स्पीड कमी असतं. त्यामुळं इथं फक्त अल्किल हलाइडचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असतं. त्यामुळे दिस इज कॉल्ड ॲज युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता आपला दुसरा पॉइंट काय बघा, तर रिअरेंजमेंट ऑफ अ कार्बोकेटाईन. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटाईन. आता रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटाईन म्हणजे काय, तर या रिॲक्शनचा रेट हा कार्बोकेटाईन किती पटकन तयार होतो त्याच्यावर डिपेंड राहतो. पण आपण कार्बोकेटाईन मध्ये रिअरेंजमेंट पण बघितले, हायड्राइड शिफ्ट, मिथाइल शिफ्ट, फिनाइल शिफ्ट. परंतु एक ध्यानात घ्या, समजा तुम्हाला 2 अल्किल हलाइड गेले तर त्या 2 अल्किल हलाइड मध्ये दोघांचे कार्बोकेटाईन तयार होतात, पण एकामध्ये रिअरेंजमेंट होत असते. कार्बोकेटाईन अगोदर तयार होतो, रिअरेंजमेंट नंतर होते. त्यामुळे फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटाईन इज अ रेट डिटरमायनिंग स्टेप. रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटाईन इज अ नॉट द रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणजे ही जे रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटाईन डू नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनच्या रेटवर तुमच्या कार्बोकेटाईनच्या रिअरेंजमेंटचा काहीही परिणाम होणार नाही. कार्बोकेटाईन फक्त स्पीडनं तयार होणार, तयार झाल्यानंतर कार्बोकेटाईनचं काय होणार आहे, रिअरेंजमेंट होणार आहे. आता आपला तिसरा जो काही पॉइंट आहे, दॅट इज दिस पॉइंट इज सॉल्व्हंट. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या SN1 रिॲक्शन होण्यासाठी सॉल्व्हंट कुठलं घेतलं आपण इथं पाहिलं बघा, इथं आहे सॉल्व्हंट. काय घेतलंय, वॉटर. मग दिस वॉटर इज अ पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. SN1 रिॲक्शन व्हायची असेल तर तुमचं सॉल्व्हंट मात्र पोलर आणि प्रोटिकच पाहिजे. पोलारचा अर्थ काय,
तर पोलार म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन पोल असतात. वॉटरमध्ये दोन पोल असतात की ऑक्सिजन मायनस चार्ज असतो, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. व्हॉट इज मीनिंग ऑफ प्रोटीन? प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतो H प्लस असतो. आता पोलर कशासाठी पाहिजे, प्रोटीक कशासाठी पाहिजे, परत आणि इकडे या. पहिल्या स्टेप मध्ये काय झाले, कार्बन आणि हॅलोजन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक झाला. जर तुमच्याकडे एक पोलर सॉल्व्हंट असेल, पोलर म्हणजे याच्यामध्ये दोन पोल असतात आणि पोलर सॉल्व्हंट काय करतं, दुसऱ्या कंपाऊंडच्या बॉन्डला वीक करतं. म्हणजे हा कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड आहे, हा ब्रेक करण्याचा मदत कोण करणार आहे, तुमचा सॉल्व्हंट करणार आहे. सॉल्व्हंट काही एका डायपोल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करतं. डायपोल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं करणार, तुमचं वॉटर आहे, वॉटरवर चार्ज कुठला असणार आहे बघा, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्जला ऑक्सिजन काय करणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज कार्बनला स्वतःकडे खेचणार, पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन काय करणार आहे, क्लोरीनला स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करणार आहे. आणि दिस इज कॉल्ड एज अ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय, एक कुठल्याही सॉल्व्हंटची अशी ॲबिलिटी की जी पोलर मॉलिक्यूल मधल्या दोन ॲटम मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करते. समजा या दोन मॉलिक्यूल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वॉटरनं जर कमी केला, कसा, क्लोरीनला इकडे ओढलं, ऑक्सिजन कार्बनला इकडे ओढला, तर हा बॉन्ड काय होईल, ब्रेक व्हायला मदत होईल का नाही. मग हा बॉन्ड ब्रेक व्हायला मदत व्हावी म्हणून पोलर सॉल्व्हंट आपण घेणार आहे. मग प्रोटिक का घ्यायचं, त्याच्यामध्ये प्रोटॉन कशाला पाहिजे, तर हा जेव्हा क्लोरीन इथून निघून जाणार आहे, हा क्लोरीन जेव्हा इकडून निघून जाईल तर इथले सगळे जे वॉटरचे H प्लस आहेत ना, ते सगळे क्लोरीनला काय करणार, असे घेरून ठेवणार. फॉर एक्झाम्पल इथं बघा असेल, इथं Cl मायनस, नाही मी इकडंच घेतो, हे बघा Cl मायनस निघालेला आहे कुणापासून, अल्किलाइड मधून. तर वॉटर असं स्वतः त्याच्या भोवती अरेंज करून घेईल बघा. वॉटर काय करणार आहे, हायड्रोजनवर प्लस चार्ज असल्यामुळे प्रोटिक आहे ना, ते क्लोरीनला काय करणार आहे, असं घेरून ठेवणार आहे. म्हणजे एक तर वॉटर काय करणार, कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक करायला मदत करणार, क्लोरीन निघून गेल्यानंतर त्या क्लोरीनला सराउंड करणार आहे. म्हणून एकदा जर ह्या क्लोरीनला वॉटरनं सराउंड केला असेल तर हा क्लोरीन बॅक जाऊन, म्हणजे हा बघा, हा क्लोरीन बॅक जाऊन त्या कार्बोकॅटॉनवर अटॅक करेल का. तुमच्या पहिल्यापासून उत्तर मिळालं का, क्लोरीन ह्या कार्बोकॅटॉनवर अटॅक का करू शकणार, तर क्लोरीनला सगळ्या बाजूने कोणी प्रोटॉननं काय केलेलं आहे, वॉटरच्या H प्लस पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजननं काय केलंय, सराउंड केलेलं आहे. त्यामुळे काय करणार नाही, तो बॅक अटॅक त्या कार्बोकॅटॉनवर करणार नाही. म्हणजे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट काय करणार आहे, तुमच्यामध्ये कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक करायला मदत करणार आहे. शिवाय हॅलोजन एकदा निघून गेला, हलाइड म्हणून निघून गेला की त्याला तो सराउंड करेल, तो परत येऊन कार्बोकॅटॉनवर अटॅक करणार नाही. मग कुठली कुठली पोलर प्रोटिक सॉल्व्हंट घ्यायची आपण, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर आहे, तुमचं C2H5OH आहे, CS3OH आहे, CS3COOH आहे. पण यातलं माझ्या माहितीनुसार फक्त आपण इथाइल अल्कोहोल आणि वॉटर, तेही वॉटरच वापरतो. इथाइल अल्कोहोल कमी वापरतात, मिथानॉल तर अतिशय कमी, असेटिक ऍसिड तर अतिशय कमी वापरतो आपण. लक्षात. आता ते का कमी वापरायचं वगैरे आपण काय करणार अजून डिटेल मध्ये शिकणार आहे. हे 3 पॉइंट्स कळले का, बघा मेकॅनिझम बघा व्यवस्थित. हे 3 पॉइंट्स लिहून घ्या, आपण राहिलेले पॉइंट्स काय करणार आहे हे तुम्ही लिहून घेतल्यानंतर बघणार. ओके, लिहून घ्या.